पंडित यांना विनंती करतो की साहेबांचे स्वागत करावे। आणि या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन गावकरे साहेब यांना महायुतीने उमेदवारी घोषित केली आहे। आपल्याला 26 तारखेला निवडणूक आहे, त्यामुळे अत्यंत कमी वेळ आपल्याकडे आहे, परंतु आपल्याकडे असणारी कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फौज आणि या फौजीमुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना एक नियोजनबद्ध पद्धतीने काम करणं येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे। या निवडणुकीमध्ये एखाद्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक नाही, तर जवळजवळ 39 मतदारसंघ आणि 39 मतदारसंघ की जो पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत आणि 5 प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये असणारी ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये जो उमेदवार जिंकून येतो तो उमेदवार खरं तर एखाद्या विधानसभेच्या उमेदवारापेक्षाही त्याला एक वेगळं असं महत्व आहे, कारण तो वरिष्ठ सभागृहामध्ये असणारा आमदार होत असतो आणि आपल्याला फोटोग्राफ प्रमाणे सुद्धा त्याला एक वेगळा असा मान आहे। मग कोणत्याही जिल्ह्यामध्ये त्याला सहजपणे वावरता येतं, मग या 5 जिल्ह्यांमध्ये तो काम करू शकतो। आपल्या 5 जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या समस्या या तो विधान परिषदेमध्ये मांडू शकतो, सरकार समोर सरकार दरबारी मांडू शकतो। हे असणारं या विधान परिषदेमध्ये असणारं एक फार मोठं असणारं त्याला म्हणतो आपण की त्याला मिळालेलं क्रेडिट आहे असं मला वाटतं। 2,30,000पेक्षा जास्त मतदार हे नोंदवलं गेलेलं मतदान, एवढ्या मतदारांपर्यंत पोहोचणं ही अशक्य गोष्ट आहे। आणि म्हणून तुम्हाला मला सर्वांना कार्यकर्त्यांना मी स्वतः ॲडव्होकेट निरंजन गावकरे आहे हे सांगत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं ही या मतदारसंघामध्ये आपल्याला काम करणं अत्यंत गरजेचं आहे। ज्या उमेदवाराकडे कार्यकर्त्यांची फौज असते तोच उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये टिकू शकतो आणि त्याला विजय प्राप्त होतो। ही एवढ्या वर्षाची असणारी आपली आपण लक्षात घेतलं आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून काही मतांची वाटणी करणं अत्यंत गरजेचं आहे। सर्वप्रथम तर मी महायुतीच्या माध्यमाने पुन्हा एकदा मला या मतदारसंघामधनं लढण्याची संधी दिल्याबद्दल माननीय फडणवीस साहेब आहेत, माननीय शिंदेसाहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत, त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब आहेत, माननीय तटकरे साहेब आहेत, या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। माननीय आठवले साहेब आहेत आणि त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे यांचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी खुल्या दिल्याने या मोठ्या ताकदीने या मतदारसंघामध्ये माझ्यासाठी उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीची जी ही ताकद आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क या पूर्ण कोकणामध्ये महायुतीचं आहे, त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला मला मोठं यश भेटेल असा विश्वास मला आहे। आणि मुळात या मतदारसंघामध्ये आपल्याला कल्पना असेल की 5 जिल्ह्याचा हा मतदारसंघ आहे, म्हणजे रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर असे 5 जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच्यामुळे या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याच्या जीवावरच खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवली जाऊ शकते आणि ज्या ताकदीने महायुतीचे कार्यकर्ते या पूर्ण मतदारसंघामध्ये काम करत आहेत किंवा जे कार्यकर्त्यांचं जाळं महायुतीकडे या मतदारसंघामध्ये आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये माझा विजय हा मोठ्या मताधिक्याने होईल असं विजय। आणि मी मगाशीच आपल्याला सांगितलं की मी राजसाहेब ठाकरे यांच्या मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर अभिजितजी पानसे असतील, अविनाशजी कदम असतील यांनीही पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये मनसेचे सर्व कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये ताकदीने माझ्या प्रचाराला उतरलेले आहेत आणि काम करत आहेत, त्याच्यासाठी त्यांचे आभार व्यक्त। आणि याच्यामध्ये निश्चितपणे माननीय चव्हाणसाहेब आहेत, माननीय उदयजी सामंतसाहेब आहेत, राणेसाहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, किसनजी कथोरे आहेत, भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आणि आमदार यांच्या ताकदीनेच या मतदारसंघामध्ये आपल्याला 5 जिल्ह्यांमध्ये महायुतीची मोठी ताकद दिसते।
आणि मुळात या मतदारसंघामध्ये गेली 12 वर्ष जे माझं कार्य आहे ते मी कर्तव्यपथ या माझ्या कार्य अहवालाच्या माध्यमाने थेट मतदारांपर्यंत पोहोचवलेलं आहे. या मतदारसंघामध्ये अनेक कामं माझ्या माध्यमानेही झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांचा विषय असेल, शैक्षणिक विषय असतील, संस्थेचे विषय असतील, विद्यार्थ्यांचे विषय असतील, त्याचबरोबर युवकांचे विषय असतील, त्याचबरोबर ग्रंथपालांचे विषय असतील, ग्रंथालयांचे विषय असतील, असे अनेक विषय सोडवण्याचं काम खरं तर मला करण्याची संधी या मतदारसंघामध्ये मतदारांच्या आशीर्वादाने संघटनेच्या मदतीने भेटली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.